नमस्कार. रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुण्यामध्ये आले होते आणि त्यावेळेस मी या स्पॉटवर उभं राहून त्यांचा ताफा इकडनं येतानाचं शूटिंग घेतलं होतं. त्या ताफ्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी पुण्याचे ॲडिशनल कमिशनर मनोज पाटील साहेब आत्ता मला भेटणार आहेत. मनोज पाटील साहेबांच्या मी ऑफिसमध्ये आलो आहे. या आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर नमस्कार. जरा बोलायचं होतं आपलं परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा जो ताफा झाला होता त्याच्यावर बोलायचं होतं. माईक लावू सर जरा. काय काय गाड्या होत्या त्यांच्या ताफ्यामध्ये? मी आपला व्हिडिओ बघितला. बरं. मला वाटते तुमचा गैरसमज झालेला. बरं म्हणजे काय झालं की तो जो कार्यक्रम होता रविवारी, पुण्यामध्ये 3 कार्यक्रम होते आणि महानगरपालिकेचे 3ही कार्यक्रम होते आणि 3 ठिकाणी उद्घाटनला मुवमेंट होते त्या दिवशी. माननीय मुख्यमंत्री हे कॉन्वॉय आणि त्यांच्या व्हेकलच्या संदर्भात खूप पर्टिक्युलर आहे. त्यांनी त्यांचा अख्खा कॉन्वॉय फक्त 5 गाड्यांवरती आलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पुण्याची पुढे पायलटिंग करणारी गाडी, कारण कुठल्या ठिकाणी जायचं याच्यासाठी ती आवश्यक आहे, रूट दाखवण्यासाठी. सो एवढ्याच 6 गाड्या आहेत. म्हणजे पूर्वी या गाड्या साधारण 12 किंवा त्याच्यापेक्षा जास्ती होत्या. त्या सगळ्या 1 to 1 माननीय CM मोदयांनी कमी केले. अगदी मिनिमम नेसेसरी जेवढ्या तेवढ्याच ठेवण्याचा आग्रह आहे. परंतु काय झालं की 3 कार्यक्रम असल्यामुळे DCM मॅडम असतील, त्यांचा सुद्धा कॉन्वॉय पूर्वी मोठा होता. त्यांनी सुद्धा तो कॉन्वॉय आता फक्त 4 गाड्यांवर आणला. आणि चंद्रकांत दादा होते, मंत्री महोदय होते, महापौर होते. तो तुम्हाला जे कॉन्वॉय दिसतोय तो खरं तर मुख्यमंत्रीचा पूर्ण कॉन्वॉय नाहीये. तर याच्यामध्ये 4 वेगवेगळे घटक आहेत. हे फक्त एकत्र आल्यामुळे हा कॉन्वॉय एक वाटतो, म्हणजे तो मोठा वाटतो. त्यामुळे त्यांनी त्याच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. अगदी आम्हाला कडक अशा सूचना आहेत. पण आता ते मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किती गाड्या असतात? 5 गाड्या फक्त. 5 गाड्या आणि ज्या मिनिमम नेसेसरी सिक्युरिटीसाठी आवश्यक आहे फक्त 5, म्हणजे 5. सर, सरकारच्या ठिकाणी तुम्ही त्यांचं स्पष्टीकरण देताय हे अगदी खरं आहे. पण 2-3 दिवसापूर्वीच प्रधानमंत्र्यांचा एक व्हिडिओ पण आला होता की त्याच्यात ते 2च गाड्या वापरतायत. तर आमच्या सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती की आज मुख्यमंत्र्यांनी पण त्या पद्धतीने वापरायला पाहिजे होतं. जर 5 गाड्या ते प्रधानमंत्री 2 वापरतायत तर मुख्यमंत्र्यांना 5 गाड्यांची गरज नव्हती. म्हणजे याच्यात आमचा तुमच्याशी कुठलाही पर्सनली हे विषय नाहीये. दुसरी गोष्ट, मंत्रालयात जर 2 व्हीलरवर ते येत होते तर त्यांनी 2 व्हीलरवरच यायला हवं होतं असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला वाटतं. तुम्ही एक बघायला पाहिजे मुवमेंट किती आहे. बरोबर आहे. म्हणजे विमानानं किंवा असं यायच्या ऐवजी बाय रोड आले. एवढी मुवमेंट साधारण 400-500 किलोमीटरची. बरोबर. सुरक्षेच्या दृष्टीने जेवढं मिनिमम आहे तेवढंच, तेही आग्रह त्यांचा आहे की मला कमीत कमी ठेवा. बरोबर.